या हॉस्पिटलमध्ये थांबून थांबून कंटाळा आलाय. काय टाइमपास पण नाही इकडे. अच्छा, हा माणूस तर त्या दिवशी आईची चौकशी करत घरी आला होता. हा इथे काय करतोय? गाडेबटलांच्या आमराईमध्ये जयंतने ज्या बाईला ढकललं ती यांचीच बायको होती. म्हणजे तिला पण याच हॉस्पिटलमध्ये आणलंय. चला संतोष, बरा टाइमपास मिळाला. तुमचं कोणी ऍडमिट आहे का हॉस्पिटलमध्ये? हो, माझी बायको. सिरियस आहेत का? मिस्टर देशमुख, तुमच्या मिसेसचं डिक्लेरेशन लेटर रेडी आहे. प्लीज कलेक्ट इट. ओ माय गॉड, म्हणजे जयंतने ज्या बाईला ढकललं ती बाई मेली. याचा अर्थ जयंतकडून खून झालाय. वा संतोष वा, काय नशीबवान आहेस तू. बरोबर असली सगळी माहिती तुलाच कशी मिळते? जयंत, आता या माहितीचं मी काय करतो ते बघच. तुम्ही तुम्ही इथे बसा. घरचे सगळे हॉस्पिटलला गेलेत. जानू 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 जानू, हे सगळं माझ्यामुळे झालंय. फक्त माझ्यामुळे झालंय. तू परत आलीस जानू, तू परत आलीस, पण मी तुला नीट भेटू शकलो नाही. माझ्यामुळे तुला त्रास होतोय जानू. माझ्यामुळे तुझी ही अवस्था झालीये. फक्त माझ्यामुळे. तर जर का तुला त्रास होतोय तसा त्रास मलाही व्हायला हवा. येस, इवन आय शुड सफर इवन मोर. तू आणि मी कधीही एकमेकांसमोर येणार नाही आहोत आणि हा माझा निर्णय आहे.
आपण आयुष्यभरासाठी जोडलो गेलोय जानू. तुला काही झालं ना तर हा जयंतही जगणार नाही. हे सगळं माझ्यामुळे होत आहे. हे सगळं माझ्यामुळे झालंय. आता मी तुझ्यासाठी हे करणार. हे सगळं माझ्यामुळे होतंय जानू. आय शुड सफर मोर. जयंत जयंत काय काय करतोय तू वेळास? जानूला त्रास माझ्यामुळे होतोय. तू सोड. हे सगळं माझ्यामुळे होतंय. अरे सोड वेळास मला. का जयंत? अरे काही करू नकोस तू दे इकडे. हे बघ तू असं वागलास तर जान्हवीला बरं वाटणार आहे का? तू तू सोड ते सोड. सिद्धू, जानवीला माझ्यामुळे त्रास होतोय. आय शुड सफर. ऐक ऐक जयंत जयंत ऐक. हे बघ मला कळतंय तुला आता खूप त्रास होतोय. हा पण काका काकूंचा विचार कर ना. हा त्यांना किती त्रास होत असेल. हा अरे तू जर असा वागलास तर त्यांचं काय होणार आहे? हा आपल्याला आता त्यांना आधार द्यायचा आहे, हो की नाही? हे बघ जान्हवीची काळजी आता सगळ्यांनाच वाटते. पण तू असा वागलास तर त्यांना अजून त्रास होणार आहे. नाही तुला तो त्रास द्यायचा आहे का त्यांना? नाही ना. प्लीज असं काही नको करू सर. तू इकडे शांतपणे बस. मी डॉक्टरांकडे चाललोय. मी नर्सला पाठवतो. ते 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 सगळं ड्रेसिंग वगैरे करतील. पण असं काही करू नकोस तू प्लीज. हां तुला कळत आहे ना? बस इकडे. जानूला त्रास नाही द्यायचा आहे. तिला त्रास नाही द्यायचा आहे. जानूला बरं करायचंय. नाही 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 हे शक्यच नाही आहे. शक्यच नाही आहे. नाही नाही. ए देवा काय रे कुठे घेऊन गेलास आईला? नाही मला बोलायचं होतं ना तिच्याशी. मला बोलायचं होतं. तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. मग कसं घेऊन गेलास? नाही नाही तू असं आईला नाही घेऊन जाऊ शकत. नाही नाही आई परत ये ना. आई तुला परत यावंच लागेल. तू हे बघ चलू ही जानू आहे. तुला कळलं होतं ना. मग मी हे इतके दिवस का लपवलं? मी का तिला प्रोटेक्ट करत होतो? आमच्यातलं काय नातं होतं? तो जयंत का नीट करतो कसा होता हे मला बोलायचंय ना. हे सगळं सांगायचं होतं ना तुला. मग हे तू असं अर्धवट सोडून नाही जाऊ शकत. नाही मी तुला माहिती नाही. मी सगळं शेअर करायचो तुझ्याशी. जानूचं लग्न ठरलं तेव्हा सुद्धा सगळं सांगितलं होतं. तू फक्त आई नव्हतीस ना ग. मैत्रीण होतीस ना. माझी मैत्रीण होतीस ना. नाही मला तू निम्म्यावर नाही सोडून जाऊ शकत. नाही